आशा वर्करचा बद्दलचा अध्यक्ष महोदय बाळासाहेब सन्माननीय बाळासाहेब मी सांगतो आशा वर्करचा निर्णय आज सभागृहामध्ये स्वतः मुख्यमंत्री जाहीर करणार आहेत म्हणून मी सांगितलं निर्णय घेतला। शेवटी राज्याचे प्रमुख यांना तो त्यांचा अधिकार आहे आणि एवढंच नाही आता नानासाहेब पटोले नाही आहेत, आम्ही पेन्शनच्या बाबतीमध्ये देखील बाळासाहेब अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे जो 2005च्या नंतर आपण बंद केलेलं होतं। त्याबद्दल आम्ही सगळ्या कामगार नेत्यांना विश्वासात घेतलं, चर्चा केली, त्याच्याबद्दल सुबोध कुमारांची समिती केलेली होती बाळासाहेब आपल्याला माहिती असेल आणि त्या सगळ्यांनी अभ्यास करून त्याबद्दलची माहिती दिली। नंतर आम्ही देखील सगळेजण बसलो आणि त्याच्यात साधक बाधक चर्चा झाली आणि आज राज्याचे प्रमुख त्याबद्दलचा निर्णय, कारण राज्याच्या प्रमुखांनी मागच्या वेळेस सांगितलं होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये की पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही हा निर्णय घेऊ, हे वचनपूर्तीचं सरकार सांगितलेल्या गोष्टी करत असतं आणि त्या पद्धतीनं तो निर्णय होईल आणि इतका विजयराव इतका पारदर्शकपणे तो घेतलेला आहे म्हणजे बाकीच्या राज्यांनी मी बघितलं निवडणुका आल्यानंतर नुसतं सांगितलं गेलं आम्ही पूर्वीची पेन्शन चालू ठेवणार, परंतु लोकांचा तिथं विश्वास नव्हता, त्याच्यामुळे तिथं लोकांनी त्यांना पराभूत केलं। राजस्थानला सांगितलं, राजस्थानला पराभूत केलं, मध्य प्रदेशला सांगितलं, तिथं सुपडा साफ करून टाकला, छत्तीसगडला सांगितलं, तिथं सुपडा साफ केला। शेवटी लोकांचा पण विश्वास असावा लागतो आणि तो विश्वास आम्ही दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये भारत देशाला मोदी की गॅरंटी है। अध्यक्ष महोदय, राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत काही शंका या ठिकाणी उपस्थित केल्या। मी विजयराव सन्माननीय सदस्य विरोधी पक्ष नेते, मी आपल्याला